बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एकेरी टीका केली आहे। या प्रकरणी त्यांनी त्यांचा उल्लेख धन्या मुंडे असा केला आहे। त्यांच्या या टीकेमुळे सरपंच हत्याकांडाचं राजकारण अजूनच पेटण्याची शक्यता आहे। सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी आज जालन्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला। सद्यस्थितीत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जात आहेत। आम्ही त्यांची बाजू घेऊन गुंडांना बोललो तर मला जातीयवादी म्हटलं जातं। मी समाज म्हणून येथे आलो आहे। गरिबांच्या लेकरांना न्याय देण्यासाठी मी बोलतो, समाज बोलतो। आम्ही मंत्र्याला बोलायचं नाही तर कुणाला बोलायचं? आम्ही आमच्या समाजाच्या नेत्यांना बोलत नाही का? धनंजय मुंडे ओबीसींचं पांघरून अंगावर घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी स्वतः पाप केलं, ते आरोपीच्या बाजूने बोलतात, आरोपींना साथ देतात। आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, मंत्र्यांनाच बोलावं लागतं। आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यास आम्ही पण असंच करायचं का? जरांगे पुढे म्हणाले। धनंजय देशमुख न्यायासाठी वणवण फिरत आहेत, पण त्याला पोलीस ठाण्यात जाऊन धमक्या दिल्या जात आहेत। त्यांना धमक्या देणाऱ्या गुंडांना बोलायचं नाही का? यात जातीय काय संबंध, ओबीसीचा काय संबंध? मी वंजारी, धनगर, दलित, ओबीसींचं नाव घेतलं का? तुम्हाला लोक कापायचे आहेत का? धनंजय देशमुख यांना धमकी दिली तेव्हा मी धन्या मुंडेंचं नाव घेतलं। तू माझ्या नादी लागू नको। माझ्यावर 1000 गुन्हे दाखल केले तरी मी न्याय करणार आहे। धनंजय मुंडे या प्रकरणी जातीचा आसरा घेऊन चुकीचा पायंडा पाडत आहेत। बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडची सीआयडी कोठडीत झोप उडाल्याची स्थिती आहे। सततचे जागरण आणि तणावामुळे त्याचे डोळे लालबुंद झाले असून डॉक्टरांनी कोठडीतच त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत। संभाव्य कारवाईच्या भीतीने वाल्मिक कराडची झोप उडाल्याचा दावा केला जात आहे। बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्गुण हत्या झाली होती। पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता। त्यापैकी 6 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। कृष्णा आंधळे नामक एक आरोपी अजूनही फरार आहे। त्याचा कसून शोध घेतला जात आहे। सीआयडीने या प्रकरणी निगडीत असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला बेड्या ठोकल्या आहेत। वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू आहे, त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढलं आहे। या संबंधीच्या एका वृत्तानुसार पवनचक्की कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडी कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडची अवस्था आता बिकट झाली आहे। तो सध्या प्रचंड तणावात आहे, त्याला व्यवस्थित झोप येत नाही, यामुळे त्याचे डोळे लालबुंद झालेत। डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी 7च्या सुमारास त्याची वैद्यकीय तपासणी केली। त्यानंतर नेत्ररोग तज्ज्ञांना बोलवून रात्री 9च्या सुमारास त्यांनी वाल्मिकचे डोळे तपासून औषधोपचार केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील कथित गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे। परळीतील मतदान केंद्रावर मतदार आपल्या बोटाला शाई लावून बाहेर जायचे आणि त्यानंतर ती गँग बटन दाबायची असं ते म्हणालेत। त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ रिपोस्ट केला आहे। त्यात एक व्यक्ती ईव्हीएमवर धनंजय मुंडे यांना मतदान करत असताना दिसून येत आहे। या व्हिडिओत मतदान केंद्र ताब्यात घेऊन चित्रित केल्याचा दावा हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या गजाभाऊ नामक व्यक्तीने केला आहे। या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे की गोट्या गीतेचा अजून एक कारनामा, मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने टाकला आहे। तुम्ही स्पष्ट बघू शकता की त्याच्याबरोबर अजून कोणीतरी बाजूला मतदान करत आहे। हे बूथ कॅप्चर असेल का? जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे। त्यात ते म्हणाले, परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं। शाई लावायची आणि बाहेर जायचं। मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचं बटन दाबण्याचं काम ही गँग करायची। सगळं एकदम ट्रान्सपरंट, पारदर्शक। हे सगळं पोलिसांसमोर घडत होतं, असं परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितलं। मतदान केंद्राचे काही व्हिडिओ देखील आहेत, परंतु याला कोण काय करणार? हे कायद्याचं राज्य आहे। पुढे कोणाला कंत्राट द्यायचा असेल तर त्यांनी वाल्मिक कराडशी संपर्क साधावा। महाविकास आघाडीने पराभवाचं कारण मान्य केलं, हे बरं झालं। कालपर्यंत मशीनला दोष देत असणारे वस्तुस्थितीवर आले आहेत। त्यांनी आत्मचिंतन केल्याचं दिसून येत आहे। काय चुकलं हे जर त्यांनी समजून घेतलं तर त्यांची गाडी रुळावर येऊ शकते, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये। आरोपींवर कारवाई होईपर्यंत सर्वांनी एकत्र राहायला हवं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। तर विरोधक कालपर्यंत ईव्हीएमला दोष देत होते, आता त्यांनी आत्मचिंतन केल्याचं दिसत आहे, असा टोलाही त्यांनी मवियाला लगावला। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीत काही चुका केल्या होत्या, त्या विधानसभा निवडणुकीत सुधारल्या। आम्ही जनतेपर्यंत गेलो, घर चलो अभियान केलं, जनतेला पटवून दिलं की डबल इंजिन सरकार विकास करू शकतं। हे सांगितल्याने जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला। चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले,
मवियामध्ये विकासाचं व्हिजन नाही. मवियाने लोकसभा निवडणुकीत जनतेला कन्फ्यूज केलं आणि त्यांना मतदान झालं. ते आपसातल्या वादामध्ये पेटले आहेत. ते एकमेकांना लाथाडत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कुठल्याही नेत्याला पक्षात घेत असताना स्थानिक भाजपा परवानगी देत नाही, तोपर्यंत आम्ही कुणालाही पक्षप्रवेश देणार नाही. महायुतीमध्ये नाराजी निर्माण होणार नाही याची पक्षप्रवेशावेळी काळजी घेतली जाईल. आमच्यासाठी महायुती महत्त्वाची आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की संतोष देशमुख प्रकरणी राजकारण करण्याची गरज नाही. या प्रकरणी मला कुणावर आरोप करायचे नाहीत, पण अशा वेगवेगळ्या भूमिकेमुळे तपासात थोडंसं किंतु परंतु राहिला तर आरोपीला ती सरळ सरळ मदत होईल. परंतु आरोपीला शिक्षा होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायला हवं. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी तुटली तर ती पुन्हा जुळणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे. जागा वाटपात झालेला उशीर कोणामुळे झाला यावरून विजय वडेट्टीवार यांना देखील माहिती असल्याचं म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर आमच्या पक्षात सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसऱ्या गटात जाण्याचा कोणीही सल्ला देत नाही असं म्हणत राऊत यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे. खासदार संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला उशीर झाला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्याला देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जागा वाटपाच्या चर्चेमध्ये विजय वडेट्टीवार देखील होते, त्यामुळे उशीर होण्याचं कारण त्यांना देखील माहीत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. जागा वाटपाची चर्चा लांबवण्याची आवश्यकता नव्हती, मात्र वडेट्टीवारांनी विदर्भातील जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असत्या तर जागा वाटपाची चर्चा लवकर संपली असती असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या जागा काँग्रेस लढलं आणि हरला आहे त्या जागेवर राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे आता आम्ही जिंकू असं काँग्रेसला वाटत होतं, त्यामुळे जास्तीत जास्त जागा जिंकून कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचं होतं. देशातील वातावरण बदललं आहे असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र आपण एकत्र लढलो पाहिजे असं आमचं मत होतं, त्यामुळे जागा वाटपाला उशीर झाला याला सर्वच जबाबदार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. यासाठी राऊत यांनी कोल्हापूर उत्तर आणि चंद्रपूर येथील जागांचा उल्लेख केला. या जागा आम्ही लढलो असतो तर नक्कीच जिंकलो असतो असा दावा देखील त्यांनी केला आहे. काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ होत नाहीये तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही अशा शेलक्या शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना घरचा आहेर दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर झालं, त्यात त्यांनी ही जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी कोल्हेंना प्रत्युत्तर दिलं. खासदार अमोल कोल्हे म्हणाले की राज्यात मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढवण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो, त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत, लक्षात ठेवा. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत त्यांनी घटक पक्षांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्नही केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची संघटनात्मक बैठक वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये गेली 2 दिवस पार पडली. या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानामुळे मवियात आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली आहे. अमोल कोल्हे यांनी स्वतःच पक्षाकडे अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला जरा कमी सल्ला द्यावा अशा खोचक शब्दात त्यांनी कोल्हे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुकीसाठी बैठका आयोजित करत आहेत. या बैठकांमध्ये स्वबळाचा नारा देण्यात यावा अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याची माहिती आहे. तर काँग्रेस नेते नितीन राऊतांनी मवियाला घरचा आहेर दिला. यानंतर आता अमोल कोल्हेंच्या वक्तव्याने मवियात वाद निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला, यासाठी जागा वाटपात घालवलेला वेळ कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. इतकंच नाही तर आघाडीच्या जागा वाटपात वेळ घालवणं हे षडयंत्र होतं का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाना पटोले आणि संजय राऊत जागा वाटपात प्रमुख होते असं म्हणत त्यांनी या दोन्ही नेत्यांवर विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर फोडण्याचा देखील प्रयत्न केला. या माध्यमातून आघाडीतील नेत्यांनाच घरचा आहेर वडेट्टीवार यांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात सुटला असता तर आम्हाला 18 दिवस प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते. त्यामुळे आम्हाला कोणतंही प्लॅनिंग करता आलं नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले. आम्हाला तिन्ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही, अशी अनेक कारणं पराभवाची असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं. जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका आम्हाला विधानसभा निवडणुकीत नक्कीच बसला असल्याचं ते म्हणाले. जागा वाटपाच्या चर्चेत संजय राऊत आणि नाना पटोले हे प्रमुख होते. बैठकीची वेळ 11 वाजेची असताना काही नेते बैठकीला 2 वाजता येत होते. मी कोणाचंही नाव घेणार नाही, मात्र या सर्व कारणांमुळे बैठकीचा वेळ लांबत होता. एकाच जागेवर वारंवार चर्चा केली गेली, त्यामुळे ही कोणाची प्लॅनिंग होती का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीच्या जागेची चर्चा 2 दिवसात संपली असती तर आम्हाला अधिकचा वेळ मिळाला असता. 20 दिवस जागा वाटपात गेलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा वेळ घालवणं म्हणजे षडयंत्र किंवा प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नसल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर लिबरल पक्षाचे हिंदू नेते चंद्रा आर्या यांनी पंतप्रधान पदासाठी दावा सादर केला आहे. चंद्रा आर्या हे भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार आहेत. जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर लिबरल पक्षात नवा नेता निवडण्याचं काम सुरू झालं. कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी गुरुवारी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करून आपली उमेदवारी जाहीर केली. चंद्रा हे आधी जस्टिन ट्रुडो यांच्या जवळचे मानले जात होते, पण खलिस्तानी दहशतवाद आणि अतिरेक्यांवर ट्रुडो यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आर्य त्यांचे कट्टर विरोधक बनले. 6 जानेवारीला पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पक्षाच्या नेत्यांच्या दबावामुळे पक्षाचे नेते आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा राजीनामा दिला होता. सप्टेंबर 2021 मध्ये ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. त्यांच्या सरकारचा कार्यकाळ ऑक्टोबर 2025 पर्यंत होता. आपल्या दाव्याची घोषणा करताना चंद्रा आर्य म्हणाले, आपल्या देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी मी एका लहान अधिक कार्यक्षम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी कॅनडाचा पुढील पंतप्रधान होण्यासाठी धावत आहे. आम्ही महत्त्वपूर्ण संरचनात्मक समस्यांना तोंड देत आहोत, ज्याच्या आवडी पिढ्यानपिढ्या पाहिल्या जात नाहीत आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी कठीण पर्यायांची आवश्यकता असेल. आर्य पुढे म्हणाले, अनेक कॅनेडियन विशेषतः तरुण पिढी समस्यांना तोंड देत आहे. कष्टकरी मध्यमवर्ग आज संघर्ष करत आहेत. अनेक कुटुंब गरीब होत आहेत. कॅनडाला असं नेतृत्व हवं आहे जे मोठे निर्णय घेण्यास घाबरत नाहीत. आपली अर्थव्यवस्था मजबूत करणारे, आशा पुनर्संचयित करणारे आणि सर्व कॅनेडियन लोकांसाठी समान संधी निर्माण करणारे निर्णय. माझी मार्गदर्शक तत्त्वे म्हणून विवेक आणि व्यावहारिकतेसह मी ही जबाबदारी स्वीकारण्यास आणि कॅनडाचे पुढील पंतप्रधान म्हणून नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.